लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बाबासाहेब आंबेडकर तथा संयुक्त जयंती पुण्यतिथी दिनानिमित्त प्रबोधन गीत गायन। एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा भीमगाणे ऐकण्यासाठी जनतेचा प्रतिसाद। बातमी झरी जामणी येथून। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील सतपल्ली येथे महामाया बुद्ध विहार कमिटी सतपल्लीच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, भीमाई निर्वाण दिन, गाडगे महाराज पुण्यतिथी अशा संयुक्त जयंती पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कव्वाल विकास राजा नागपूर काटोल यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करून पार पाडण्यात आला। गावात भव्य रॅली भीमसैनिकांनी गाव पूर्ण हातात झाडू घेऊन स्वच्छ केला। ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून झरी तालुक्याचे तहसीलदार श्री अक्षय रासने साहेब, पाटण पोलीस स्टेशनचे निरीक्षक स्वप्नील ठाकरे साहेब यांनी उपस्थिती दर्शवली। प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय विश्वजित कांबळे सर, शामराव मुनेश्वर सर, प्रवीणजी गांजरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। विशेष उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत कार्यालय सतपल्ली येथील सर्व पदाधिकारी आणि तसेच पोलीस पाटील नरसिंगराव चंदावार, तंटामुक्ती अध्यक्ष गोवर्धन मेंगावार यांनी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय जितेंद्र निमसरकर यांनी केले आणि सूत्रसंचालन अजय निमसरकर यांनी केले। महामाया बुद्ध विहार कमिटी सतपल्लीच्या अध्यक्षा उपासिका वंदनाताई धोटे, उपाध्यक्ष सीमाताई हस्ते, कोषाध्यक्ष कुसुमताई देवतळे, सचिव कांताताई बोरकर, मीराबाई पाटील यांची सुद्धा उपस्थिती होती। महामाया बुद्ध विहारला बुद्ध मूर्ती माननीय रवींद्रजी कांबळे यवतमाळ यांच्याकडून देण्यात आली। समाजाच्या वतीनं त्यांचे सुद्धा आभार मानण्यात आले। ह्या कार्यक्रमात समाजाचे उत्कृष्ट कार्य म्हणून उपासक राजेश्वर धोटे आणि त्यांच्या पत्नी उपासिका मंगलाबाई राजेश्वर धोटे यांचे समाजाच्या वतीने साडी आणि चोळी देऊन स्वागत करण्यात आले आणि तसेच महामाया बुद्ध विहार सतपल्लीच्या विहाराचे सौंदर्यीकरण पेंटिंगच्या स्वरूपात करण्याचे काम झरी तालुक्यातील सतपल्ली गावचे प्रसिद्ध नामांकित चित्रकार आणि तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेना तालुकाध्यक्ष प्रशांत निमसरकर यांनी आपल्या चित्रकारी कलेतून विहाराला एक देखावा आकर्षण निर्माण केलं। त्यांचं सुद्धा स्वागत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कव्वाल विकास राजा यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी समाजातील ज्येष्ठ ज्ञानबाजी धोटे, बाबाराव कानिंदे, गौतम हस्ते, गुणवंत धोटे, तुकाराम धोटे, अमोल धोटे, भीमराव धोटे, प्रकाश कानिंदे, प्रकाश निमसरकर, विलास निमसरकर, जीवन पाटील, मधुकर भोरे, महादेव धोटे, ज्योतिपाल भोरे, प्रवीण धोटे, सिद्धार्थ कानिंदे, सूरज पाटील, राहुल बोरकर, खुशाल भोरे, प्रमोद पाटील, हेमंत गायकवाड, राहुल हस्ते, खटेश्वर धोटे, योगेश धोटे, अनिकेत धोटे, कैलाश निमसरकर, तुषार हस्ते, आकाश दुर्लवार, संस्कार एरमे, सुमित एरमे, शशील सिडाम, अविनाश केडाम, देवेंद्र दुर्लावार, चंदू चेन्नरवार, इशांत मेंढे अशा लहान मोठे थोर आणि समस्त गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन विशेष करून युवा पिढीने मोलाचे कार्य केले। ह्या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे चौकात उद्घाटन करण्यात आले आणि तसेच माहेर घरच्या लेकींकडून विहारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट देण्यात आली। एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा भीमगायन ऐकण्यासाठी जनतेचा प्रतिसाद आणि हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.